नमस्कार मंडळी, मी मीनानाथ वरंग माझा सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलवर करतो आहे तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आहोत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यामध्ये आणि सावंतवाडीतील एक नामवंत शाळा CBSE पॅटर्नयुक्त या ठिकाणी शाळा आहे आपल्या जिल्ह्यातील आणि तिचं नाव आहे SSGS स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल सावंतवाडी कोलगाव। आणि या ठिकाणी आपण आहोत आणि हे सर्व आपण विद्यार्थी बघतोय ते हे सर्व विद्यार्थी शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांचं यशस्वीतेच्या दृष्टीने त्यांची वाटचाल चालू आहे, कारण तालुका जिल्हा त्याच्यानंतर विभाग आणि राज्यस्तरावर हे सर्व विद्यार्थी चमकणार आहेत। नेमके कोणकोणत्या स्पर्धांमध्ये त्यांनी यश संपादन केलं आहे या सेशनमध्ये, कारण जून ते म्हणजे पहिलं सेशन झालं गणेश चतुर्थीच्या सुट्टीपर्यंत ज्या स्पर्धा झाल्या त्या नेमक्या कोणकोणत्या स्पर्धा झाल्या, त्यात त्यांना काय स्थान मिळालं आहे हेच त्यांच्याकडून आपण जाणून घेतो। आपल्यासोबत सुरुवातीला याच स्कूलची विद्यार्थिनी, आपण तिची ओळख करून घ्या। नाव तुझं? अस्मी सावंत। अस्मी सावंत आपल्यासोबत आहे, इयत्ता 7वी। 7वीची विद्यार्थिनी आहे, अर्थातच अंडर 14मध्ये ही या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती। कोणता इव्हेंट होता तू त्या स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती? स्क्वॅशच्या इव्हेंटमध्ये। आणि या इव्हेंटमध्ये साधारणतः जे विद्यार्थी सहभागी होते त्यांची संख्या काय होती आणि पूर्ण कुठल्या लेवलला होती? तालुका जिल्हा? तालुका लेवलला होती। 20 ते 25 मुलं होती एका ग्रुपमध्ये। आणि त्या ह्याच्यात तुझा नंबर? पहिला नंबर या ठिकाणी आलेला आहे। साधारणतः हे जी तयारी होती ती कशी होती? साधारणतः प्रॅक्टिस सराव किंवा मार्गदर्शन कोणाकोणाचं लाभलं हे सक्सेससाठी? हमीद सर आणि हमीद सर आम्हाला शिकवलेलं, म्हणजे कसं खेळायचं वगैरे, आणि समज सर आम्हाला टिप्स देत होते मॅचच्या वेळी। ओके, म्हणजे ह्या स्पोर्ट्सच्या सरांचं मार्गदर्शन होतं, तसंच ह्या पूर्ण शाळेतील सर्व शिक्षकांचा सुद्धा त्यात हातभार होता। ओके, तसंच या नंतर आपण येतोय दुसरी विद्यार्थी आहे। नाव तुझं? पूर्वी संजय आरोलकर। पूर्वी आरोलकर आपल्यासोबत आहे। आणि तुला कोणत्या इव्हेंटमध्ये आणि कशा रीतीने तुला ते यश मिळालं आहे काय सांगशील? मला स्क्वॅशच्या इव्हेंटमध्ये यश मिळालं। कुठला क्रमांक? 2रा क्रमांक। म्हणजे जी ही विद्यार्थी होते त्याच गटामध्ये होतीस, म्हणजे सर्व विद्यार्थी 20 ते 25 विद्यार्थी त्यात सहभागी होते। साधारणतः तो अनुभव काय होता? कारण सराव किंवा जे मार्गदर्शन होतं ते सरांकडून कसं लाभलं आणि तुझा सराव काय होता वैयक्तिक? माझा मस्त होता सराव आणि प्रॅक्टिस पण छान झालेली। ओके, आणि त्याचा कुठेतरी तुला फायदा झालेला आहे। ओके, आता तू पुढे जिल्हा लेवलला जाणार आहेस, तू आणि तू, म्हणजे दोघांनाही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेतच। तदनंतर आपण तिसरी जी विद्यार्थी आहे तिच्याकडे येतोय, तिची ओळख करून घेतोय। नाव तुझं? किमया जगदीश पोटे। किमया पोटे, कुठच्या इव्हेंटमध्ये तू होतीस? स्केटिंगमध्ये। तालुका लेवल, जिल्हा, तालुका और डिस्ट्रिक्ट लेवल? डिस्ट्रिक्ट लेवल। ओके, ही सुद्धा, आणि कुठचा नंबर आला तुझा? सेकंड आलेली आहे, तिलासुद्धा खूप खूप शुभेच्छा आहेत। तदनंतर आपण येतोय दुसरा विद्यार्थी आहे। नाव तुझं? रिहान जसीम सरंग। रिहाम, कोणत्या इव्हेंटमध्ये होतास आणि काय तुझं यश होतं? प्रथम, द्वितीय, तृतीय? स्केटिंगमध्ये होता प्रथम क्रमांक। तालुका, डिस्ट्रिक्ट लेवलला हा पहिल्या क्रमांकावर आहे। काय तुला कोणत्या सरांचं मार्गदर्शन होतं? त्याच्यानंतर तुझा सराव कसा होता काय सांगशील? हमीद सरांचं या ठिकाणी तुला मार्गदर्शन होतं आणि शाळेतील सर्व शिक्षकांचं सुद्धा या ठिकाणी हातभार तुला होतं। आता पुढे तू विभाग लेवलला जाणार आहे, होय ना, डिव्हिजनला। मग तुझी काय तयारी आहे पुढे? प्रॅक्टिस चालू आहे। तुलासुद्धा खूप खूप शुभेच्छा आहेत। त्याच्यानंतर आपण येतोय पुढला विद्यार्थी। नाव तुझं? रिचर्ड रॉड्रिक्स। रिचर्ड आपल्यासोबत आहे, आणि हा नेमका कोणत्या इव्हेंटमध्ये आहे ते आपण जाणून घेतोय। कोणता इव्हेंट होता आणि कोणत्या क्रमांकावर तू आलास? मी स्क्वॅशमध्ये आणि माझा 2रा क्रमांक आला। अंडर 14 लेवल डिस्ट्रिक्ट लेवलला हा विद्यार्थी होता आणि ह्याने अशा स्वरूपाचं यश संपादन केलं आहे। काय तुला अनुभव होता डिस्ट्रिक्ट लेवलला गेल्यानंतर? विद्यार्थ्यांची संख्या काय होती आणि तिकडे गेल्यानंतर तुला कसं आव्हान कशा रीतीने होतं आणि ते कशा रीतीने तू पेललंस काय सांगशील? तसं खूप तिथे मोठे प्लेयर्स होते, पण समज सरांनी आम्हाला टिप्स दिली, त्याच्यामुळे आम्हाला जरा इझी झालं। आणि तो कुठेतरी फायदा ह्या विद्यार्थ्याला झाला आहे। खूप खूप धन्यवाद। त्याच्यानंतर आपण येतोय पुढल्या विद्यार्थ्याकडे। नाव तुझं? शौर्य चव्हाण। शौर्य चव्हाण आपल्यासोबत आहे।
कोणत्या इव्हेंटमध्ये आणि काय तुला यश मिळालं आहे, कोणत्या क्रमांकावर? मी चेसमध्ये होतो अंडर 14. मला 5वा क्रमांक मिळाला. तालुका लेवलला? हो. तालुका लेवलला 5व्या क्रमांकावर आहे. अजून एक चेसमध्ये विद्यार्थी आहे, तो आज अनुपस्थित आहे, बरोबर ना? नाव त्याचं? सोहम देशमुख. आणि त्याची रँक कुठची आहे? पहिली. पहिल्या रँकला या स्कूलचा विद्यार्थी आहे चेससाठी तालुका लेवलला. दोघेही आता जिल्हा लेवलसाठी ओरोसला जाणार आहेत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. मार्गदर्शन कोणत्या सरांचं मिळालं तुला? हमीद सर. हमीद सरांचं ह्याला मार्गदर्शन मिळालं आणि इतर जे सर्व शिक्षक आहेत त्यांचासुद्धा या ठिकाणी सहभाग आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या विद्यार्थ्याकडे येतो आहे. नाव तुझं? वैष्णव सावंत. वैष्णव सावंत, इयत्ता 7वी. कोणता इव्हेंट आणि यश काय आहे तुझं? मला स्केटिंग आणि टेनिक्वाईटमध्ये यश मिळालं. टेनिक्वाईटमध्ये माझं आमच्या स्कूलमधनं सिलेक्शन झालं आणि स्केटिंगमध्ये माझा 3रा क्रमांक आला डिस्ट्रिक्ट लेवलला. आता तू डिव्हिजनला पोचलेला आहेस. काय तुझा सराव आहे? कोणकोणते सर तुला मार्गदर्शन करतायत? मला हमीद सर मार्गदर्शन देतात. म्हणजे असं ते मला प्रत्येक गेममध्ये हे करून मला पुढे हे करण्याची ढकलण्याची प्रयत्न करतात. ओके. आणि तुझा आता पुढे प्रयत्न काय असणार आहे? कारण डिव्हिजनला जाणार आहेस, विद्यार्थी संख्या वाढणार आहे आणि म्हणजे लेवल तुझी वाढली आहे, विद्यार्थ्यांचा जो त्या ठिकाणी परफॉर्मन्स नाही तो सुद्धा वाढीव असणार आहे. तुला त्या दृष्टीने तुझे प्रयत्न असणार आहेत, त्याची तयारी कशा रीतीने आहे तुझी? मी दररोज असं 2 तास प्रॅक्टिस करतो स्केटिंगची आणि स्कूलमध्ये आमची टेनिक्वाईटची प्रॅक्टिस चालूच असते. ओके. तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा आहेत. त्याच्यानंतर विद्यार्थी आहे, नाव आपण विचारतो आहे? रौनक पवार. रौनक आपल्यासोबत आहे आणि कोणत्या इव्हेंटमध्ये आहे आणि काय तुझं यश होतं, रँक कोणती आली? मी स्क्वॅश या इव्हेंटमध्ये होता अंडर 14 आणि माझा रँक 3rd आला. कोणत्या सरांचं मार्गदर्शन तुला? हमीद सर. हमीद सरांचं या ठिकाणी मार्गदर्शन होलं आहे. आणि तुझा सराव कसा चालू असतो? कारण आता तू पुढल्या लेवलला जाणार आहेस, काय सांगशील? यासाठी मी याच्यासाठी खूप प्रयत्नाने करणार आणि म्हणजे प्रयत्न चालू आहेत. तुलासुद्धा या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा आहेत. तर आपण हे सर्व जे विद्यार्थी बघतोय स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल सावंतवाडी कोलगाव या ठिकाणी असणारे सर्व यशस्वी विद्यार्थी आहेत. आज काही विद्यार्थी अनुपस्थित आहेत. ह्या तालुका डिस्ट्रिक्ट लेवलच्या ज्या मॅचेस सध्या चालल्या आहेत शालेय क्रीडा जे जिल्हा क्रीडा संकुल आहे त्यांच्या अंतर्गत माध्यमातून त्या स्पर्धांमध्ये ह्या यशस्वी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आपण काय यश आहे, कोणत्या रीतीने त्यांनी यश संपादन केलं आहे, त्यांचे प्रयत्न काय आहेत, हे सगळं आपण ह्या ब्लॉगच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझं सिंधुदुर्ग मी नाथ वारंग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपण नवीन कंटेंटसोबत असणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.